नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तपर्व न्यूज. दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेससह देशातील 16 विरोधी पक्षांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रसंधीबाबत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. लष्करातील माजी अग्निवीरांना उत्तर प्रदेशच्या पोलीस दलामध्ये 20% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे अग्निवीरांना पोलीस दलामध्ये सेवा करायची एक नवीन संधी यामध्ये मिळेल. पोलीस कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ पदापर्यंत अग्निवीरांना यामध्ये संधी मिळणार आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने पाकबरोबर शस्त्रसंधी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या दौऱ्यामध्ये भोपाळ येथे केलेला आहे. जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक ते डोलखेडा या मार्गावरील शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेल्या 3 चिमुकल्यांचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये यश अनिल जोशी वय वर्ष 14, दीपाली रमन जोशी वय वर्ष 9, रोहन रमन जोशी वय वर्ष 7 या चिमुकल्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने काल मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालय उभे करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कोराडी या ठिकाणी 15 एकर गायरान जमीन रुग्णालयासाठी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याचबरोबर पुणे येथील बेबेवाडी, अहिल्यानगर, सांगली, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, पुणे जिल्ह्यातील बारामती, सातारा, रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणी कामगार रुग्णालय उभे करण्यासाठी तत्काळ मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर हे बातमीपत्र संपलं आहे. आपण विशेष बातमीपत्रामध्ये दुपारच्या 4च्या बातम्यात भेटणार. धन्यवाद.